नमस्कार. जनता दरबारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि ज्याचा आपल्या सगळ्यांना अतिशय उपयोग होत आहे. पण त्याही पलीकडे जाऊन आमचं म्हणणं असं आहे की आपण सगळ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि या आत्मपरीक्षणातून आपल्या सगळ्यांना समजेल की आपल्या सगळ्यांमध्ये अतिशय चांगले गुण आहेत, शक्ती आहे, ऊर्जा आहे किंवा निरनिराळ्या समस्यांना तोंड देण्यासाठी जे एक धैर्य असावं लागतं ना, तेही आपल्या सगळ्यांमध्ये आहे. म्हणजेच आपण सर्वजण सक्षम आहोत आणि ह्याची अनेक उदाहरणं आपण जनता दरबारमधून बघितलेली आहे. म्हणजे अगदी नुकता मध्ये जो भाग झाला डिंभे धरणामधल्या त्या ज्या महिला होत्या त्यांच्याविषयी आपण जाणून घेतलं होतं, किंवा बारीपाड्याविषयी आपण जाणून घेतलेलं होतं, किंवा पांगरीगावचे तरुण होते त्यांचं कार्यकर्तृत्व आपण बघितलेलं होतं, किंवा आपल्याला आठवत असेल की 24 तास वाहणाऱ्या झऱ्यावरती एका तरुणाने जलविद्युत निर्मिती केली होती. असे अनेक अनुभव आहेत, असे अनेक प्रयोग आहेत. जनता दरबारचे हे जे सगळे एपिसोड आहेत ना, हे यूट्यूबवरती तुम्ही बघू शकता. ते बघा आणि आपल्यातली सगळ्यांमधली जी सकारात्मक ऊर्जा आहे ना, ही एकत्र करण्याची गरज आहे. त्यातून आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होईल. परत परत आम्ही आपल्याला सांगत आहोत की हे जे भेदाभेद असेल, भांडणं असतील किंवा वादविवाद असतील आणि याचं सगळं जे प्रदर्शन आपण करत असतो ना, यातून काहीही साध्य होत नाही. हां, फक्त आपल्या रागाला किंवा असंतोषाला कुठेतरी वाट मिळत असते, बाकी आपल्याला काहीही गवसत नाही. मुळात आपल्यातला जो राग आहे, जो असंतोष आहे ना, याचा वापर नेहमीच कोणीतरी तिऱ्हाईत करत असतो आणि आपल्या या असंतोषाचे फायदे तिऱ्हाईतांनाच मिळत असतात. आपल्याला काहीही गवसत नसतं. त्यासाठी आपण आपल्या रागावरती, असंतोषावरती नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आपण जर का असं करून बघितलं तर, म्हणजे आपल्याला राग आला तर आपण काहीतरी विधायक काम करायचं. म्हणजे असं खूप राग आलेला आहे ना, तर आपण आपली खोली साफ करायला घ्यावी, रस्ता साफ करायला घ्यावा. अतिशय चकाचक सुंदर असाच तो रस्ता किंवा ती खोली साफ होईल, हे मी अनुभवांती सांगते. किंवा धुणं धुवू शकतो, बागकाम करू शकतो, कसरत करू शकतो. अशी निरनिराळी कामं आहेत ज्याच्यामुळे आपला राग नियंत्रणात येईल आणि आपलं जगणंही सुकर होईल. त्याच अनुषंगाने आपण जनता दरबारमध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. मंडळी, आजच्या भागातही आपण आदिवासी भागातल्या वनौषधींविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आम्ही डिंभे धरणाच्या लगत जे जंगल आहे ना, त्या जंगलामध्ये भटकंती केली. तिथल्या निरनिराळ्या वनस्पती बघितल्या, त्यांचे आकार बघितले, त्यांची नावं जाणून घेतली, त्यांचे गुणधर्म जाणून घेतले. खरोखर निसर्गाचा एक अद्भुत नजारा किंवा खजिना आमच्यासमोर उलगडत गेला, हेही मी आपल्याला सांगते. तुम्हाला माहिती आहे का, तिथे एक झाड असं होतं की ज्याची साल काढल्यानंतर त्या झाडातून रक्ताच्या रंगाचा चीक बाहेर आलेला होता. किंवा दिव्याच्या आकाराचं एक सुंदर झाड आम्ही बघितलं. या ज्या सगळ्या वनस्पती आम्ही बघितल्या ना, या वनस्पतींविषयी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत. अर्थात आमच्या या भटकंतीमध्ये ह्या भागामध्ये कार्यरत असलेले आणि स्वतः आदिवासी असलेले जाधव गुरुजी आमच्याबरोबर होते. वनौषधींचं अफाट ज्ञान जाधव गुरुजींकडे आहे आणि वनौषधींचं हे ज्ञान न दडवता किंवा गुप्त न ठेवता सर्वांपर्यंत पोचायला पाहिजे, असाच त्यांचा ध्यास आहे. वास्तविक आदिवासी समाजामध्ये वैदूंची परंपरा आहे आणि हे वैदू लोक सहसा औषधांविषयी बोलत नाहीत, त्यांचं ज्ञान गुप्त ठेवतात, असा त्यांचा परिपाठ आहे. पूर्वी एक भगत आमच्याकडे असायचे, म्हणजे त्यांचा एक प्रभाव असायचा आणि विशेषतः वनौषधींची त्यांना माहिती असायची. पण ते फारसं दुसरं कोणाला सांगत नाहीत आणि त्यामुळं मग काही खोटं झालं, काही कोणाला आजारी पडला, ताप आला, कुठलाही आजार झाला तरी भक्ताकडे जाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. मग तो जो भगत सांगेल ते पूर्व दिशा. परंपरागत ह्या सगळ्या ज्या समजुती आहेत ना, ह्या खोट्या ठरवणारे असेच हे जाधव गुरुजी आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की डोंगर दऱ्यांमधला हा जो अद्भुत निसर्गाचा खजिना आहे ना, हा सर्वसामान्यांपर्यंत पोचायला पाहिजे.
या वनस्पतींचे गुणधर्म असतील, त्यांचं नाव असेल, त्याची संपूर्ण माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा जाधव गुरुजींचा प्रयास आहे. आमचे आदिवासी लोक जेव्हा डोंगर दऱ्यात जखम झाली तर जवळचीच वनस्पती घेऊन त्या ठिकाणी त्याचा रस लावणार आणि त्याचं रक्तप्रवाह थांबला जातो. सर्प चावला, विषारी प्राणी चावला, तिथल्या तिथं जी वनस्पती असते तीच लावायची आणि ते बरं व्हायचं. मग गुडघेदुखी, पाठदुखी, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी आजपर्यंत ते कधी दवाखान्यात गेले नाहीत आणि त्याचा वापर त्यांनी केला आहे. परंतु त्यांच्याजवळची जी मानसिकता आहे गुप्त ठेवण्याची, त्याच्यामुळं हे वनौषधींचा प्रसार झाला नाही. तर तो व्हावा या उद्देशानं मी या ठिकाणी एकत्र असं जंगल तयार केलेलं आहे. लोक येतात, ते पाहतात आणि त्याचं अनुकरण करायला सुरुवात झाली आहे. वाढ, प्रसार, संवर्धन या प्रोजेक्टमुळं होतंय. आणि त्यासाठी हे जाधव गुरुजी प्रशिक्षण तर देतातच, त्याचबरोबर वनौषधींची लागवड असेल, जतन असेल, संवर्धनही करतात. त्याच अनुषंगाने वनौषधींची लागवड, संवर्धन, जतन ह्यासाठी आदिवासी विकास विभागाची खास योजना आहे आणि त्यासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात येतो. MIDCचा हा प्लॉट आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला हे पर्यावरणासाठी, वृक्ष लागवडीसाठी हा आलवडलेला प्लॉट होता. त्यावेळेला हे पूर्णपणे मोकळं होतं, दगड धोंडे सगळं. उद्यान विभागाच्या लोकांनी मला पाचारण केलं, मग गुरुजी तुम्हाला वनौषधी माहिती आहे तर आपण या ठिकाणी सगळ्या वनौषधी लावूया का, तुम्ही काही करू शकाल का? मला हरकत नाही. इथं काम करणाऱ्या लोकांचं तुम्ही थोडंसं मानधन द्या आणि पाण्याची सुविधा करून द्या. मी अनेक प्रकारच्या म्हणतो वेगवेगळ्या डोंगरातल्या एका ठिकाणी लावून हजारो लोकांना या ठिकाणी पाहता येईल. आयुर्वेद शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. त्या उद्देशानं आता साधारणपणे 97 सालापासून आम्ही हे उद्यान विकसित केलेलं आहे. आता त्यावेळेला लावली ही मोठमोठे वृक्ष झाले. किती झाड आहेत इथे? इथं एकूण 450 प्रकारची झाडं आहेत. त्याच्यामध्ये या उद्यानात आणि किती उद्यान, किती 3.5 एकर? 3.5 एकराचं उद्यान आहे आणि याच्यामध्ये उंच वाढणारे वृक्ष, झुडूप वर्गीय वनस्पती, वेद वर्गीय वनस्पती, त्यानंतर जमिनीवर पसरणाऱ्या वनस्पती आणि कुंडीत लावण्यालायक काही वनस्पती, असे वर्गीकरण करून त्या प्रमाणात वेगवेगळ्या वनस्पती या ठिकाणी आम्ही लावलेल्या आहेत. मंडळी, त्याच अनुषंगाने आज आपण वनौषधींचं हे जे उद्यान आहे ना, या उद्यानातल्या काही झाडांची शास्त्रीय माहिती घेणार आहोत. तसं बघितलं तर इथे 450 प्रकारची झाडं आहेत. त्याच्यातल्या काही झाडांची आपण माहिती करून घेणार आहोत. हे आहे ना, हे भालवंडीचं झाड आहे. याच्यामुळे अर्धांगवायू बरा होतो. हे भालवंडी नावाची वनस्पती आहे. याला ही फळं येतात, ही आता कच्ची फळं आहेत. त्यानंतर ही पिकल्यानंतर लाल होतात आणि त्याच्या आतमध्ये बी आहे. तर त्याच्या पूर्ण फळांचं आणि त्याचं आम्ही तेल तयार करतो आणि त्या तेलामुळं अर्धांगवाद बरा होतो. म्हणजे जे सेन्सेशन आहे ना त्याला सुद्धा चालायला लागलं. आता असे का जवळजवळ 200-250 पेशंट त्याच्यावर आणलेले ते आता चालत आहे. हे झाड आहे ना, हे मोडशिंग असं हे झाड आहे आणि याच्यामुळे पोटातले कृमी किंवा पोटातले विकार बरे होतात. हे मेडिसिन पोटदुखीवर जास्त गुणकारी आहे. हे पाल्याचा रस पोट दुखत असेल म्हणजे कृमी असो किंवा पोटावर सूज आली तर त्याच्यावर याचा पाल्याचा रस उपयुक्त आहे. इथल्या कुंपणाला तुम्ही बघाल तर अडुळसा आहे आणि अडुळशाचा उपयोग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, खोकल्यावरती त्याचा उपयोग होत असतो. आणि हे झाड तुम्ही बघा मंडळी, गोरख चिंचेचं हे झाड आहे आणि पित्तावर आणि स्त्रियांच्या धुपणीवरती ह्याचा उपयोग होतो. हे पित्तावर आणि धुपणी रोगावर. बहावा असं हे झाड आहे आणि याच्यामुळे शरीरातला मेद कमी होतो किंवा वजन कमी करण्यासाठी बहावाचा खूप चांगला उपयोग होतो. कीबला हे झाड आहे, याच्यामुळे सांधेदुखी बरी होते किंवा मूळव्याधीवरती याचा खूप चांगला उपयोग होतो. मला तेल तयार करण्यासाठी आणि याच्या पानांचा उपयोग मूळव्याधीवर आम्ही करतो. अच्छा. आणि कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, सांध्यांचे आजार त्याच्यावरच्या मलापासून आम्ही तयार केलं. कडुनिंबाचं हे झाड आहे आणि त्याच्यावरती ही गुळवेल आहे.
कडुनिंबावरची गुळवेल म्हणे जास्त गुणकारी असते. मधुमेहावरती याचा खूप चांगला उपयोग होतो. लिंबाच्या ह्याच्यामध्ये गुण आहे, अमृताचा गुण आहे आणि त्याच्यावर वाढलेला जो असतो तो अजून गुणकारी ठरतो. म्हणजे ताप कावीळ म्हणजे व्हायरल इन्फेक्शन म्हणतो आपण, त्याच्यावरती अतिशय गुणकारी आहे. ही वनस्पती ओळखलीत का? हा आघाडा आहे आणि ह्या आघाड्याचं सत्व किंवा क्षाराचा उपयोग कॅन्सरवरती होतो. आघाड्याचा क्षार आहे तो कर्करोगावर उपयुक्त आहे. हे संपूर्ण झाड जाळायचं आणि त्याची राखेपासून घुसळून ते वरचं पाणी काढून ते उकळायचं आणि त्याचं आटवायचं. ते म्हणजे क्षार तयार होतो. तो क्षार दिल्यानंतर रक्ताचं कॅन्सर असेल तरी हाडापर्यंत पोचवला तरी सुद्धा ते बरं करता येतं. सीताफळाचं हे झाड आहे. सीताफळाचे बरेच उपयोग आहेत, पण जनावरांच्या अंगावरती जेव्हा किडे होतात ना, त्याच्यावरती सीताफळाचा उपयोग केला जातो. सादडी गुग्गुळ किंवा कडपायरीचं हे झाड आहे आणि याच्या पानांना धुपाचा वास येतो. शुक्रजंतूसाठी हा उपयोगी आहे. संधिवातावरही याचे उपयोग होतात आणि शरीर किंवा परिसरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी ह्या झाडाचा उपयोग होतो. हा त्रिधारी निवडुंग आहे. गळू झाला असेल तर त्याच्यावरती याचा चीक लावतात. त्याचबरोबर अर्धांगवातावरतीही हा उपयोग आहे. बँड वगैरे झालं ना, गळू येतात तर त्याच्यावर ह्या चिकनचा लेप देतात आणि अर्धांग वातावर याचं वाफा येईल. म्हणजे हे बारीक तुकडे करून टाकायचं, माणसाला बाजीवर झोपवायचं आणि निरगुडीचा पाला हे टाकून त्याला वाफ दिली तर त्याच्या शरीरातले जे स्नायू असे निकामी झालेले असतात ते हळूहळू सुधारले, म्हणजे वाफारा देण्यासाठी वापरतो. हे जे झाड आहे ना, याला वाघनखीसारखी पानं फुलं असतात आणि प्रसूत होताना जर का बाई अडली असेल ना, तर याचं पान डोक्यात घालतात तर ती बाई मोकळी होते. असं या वनस्पतीचा उपयोग आहे. एखादी बाई आडली असेल आणि लवकर बाळंत होत नाही तर ते सिजर करण्याऐवजी तिच्या वेणीमध्ये म्हणजे पुतळ्यामध्ये ठेवायची येतं. म्हणजे लहान मेंदूच्या जवळ ते ठेवलं की आपोआपच कळा येऊन बाई मोकळी होते. आता आमच्या आदिवासी भागामध्ये दवाखान्यात कुठं होते तर आमच्या लोकांनी अनुभवलेलं आहे. आणि दुसरं त्याचा उपयोग म्हणजे काय, अंगावर रोज खात सुटते ना तर त्याच्यावर त्याचा उपयोग होतो. काटे निवडुंगे हा आणि आदिवासी समाज हा आपल्या कुंपणासाठी लावतो. त्याचबरोबर हाडं सांधण्यासाठी या काटे निवडुंगाचा उपयोग होतो. मगाशी जे मी सांगितलेलं होतं रक्तबिबळ्याचं झाड, हे या उद्यानामध्ये आहे आणि याची साल जर का आपण काढली ना तर रक्ताच्या रंगाचा चीक या झाडामधून येतो आणि ही जर का साल रात्रभर भिजत टाकली तर रक्तासारखं पाणी त्याचं तयार होतं. अर्थात रक्तवाढीसाठी याचा उपयोग होतो. मधुमेहावरतीही उपयोग आहे. त्याचबरोबर क्षयरोगासाठीही या वनस्पतीचा उपयोग होतो. घोरकंदाचं हे झाड आहे. घोरकंद याचे जे कंद असतात ना, हे मोठे मोठाले असतात आणि हे कंद जर का उकडून खाल्ले तर आपल्याला भूक अजिबात लागत नाही. त्याचबरोबर या वनस्पतीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण ही खूप जास्त असतं. त्यामुळे हाडदुखीवरती म्हणा किंवा गुडघेदुखीवरती याचा खूप चांगला उपयोग होतो. मंडळी, ह्या उद्यानामध्ये अजूनही बरीच झाडं आहेत, ती आपण पुढच्या एखाद्या भागामध्ये नक्की जाणून घेऊ. पण आता मात्र आपण डिंभे धरण परिसरामध्ये जे जंगल आहे त्या जंगलामध्ये आम्ही जी भटकंती केली ना गुरुजींसोबत, त्या भटकंतीमध्ये आम्हाला ज्या ज्या वनस्पती दिसल्या त्या आपण जाणून घेऊया. अगदी रस्त्याच्या कडेला एक वनस्पती होती, बारतोंडी असं तिचं नाव आहे. म्हणजे आणि ह्याचा उपयोग तुम्हाला माहिती आहे का, रक्तातल्या आपल्या प्लेटलेट जर का कमी झाल्या ना तर ह्या वनस्पतीचा अतिशय रामबाण असाच उपयोग आहे. प्लेटलेट वाढतात. आता याचा उपयोग, त्याचं जे फळ आहे ते शरीरातल्या प्लेटलेट्स कमी झाले असतील तर त्याच्यावर त्याच्या फळापासून आम्ही काही औषध बनवली. ही भाजी आपण नेहमी बघतो, टाकळाची ही भाजी आहे आणि याच्यामुळे रक्तशुद्धीकरण होतं. करंजाचं झाड तर आपण ठिकठिकाणी बघत असतो. खूप लवकर वाढतं ते आणि याच्या बियांचा खूप चांगला उपयोग होतो. चामडीच्या रोगावरती हे खूप उपयोगी आहे. ही जी छोटी दोन तुम्हाला झुडपं दिसतात ना, याचं नाव आहे निळीचं झाड आणि शेंद्रीचं झाड. या दोघांची पानं जर का बघितलीत ना तर खूप सुंदर आहे. हे निळीचं पान आहे आणि हे शेंद्रीचं पान आहे.
शेंद्रीला अशी लाल रंगाची फळं येतात, त्याला कपिल असं म्हणतात. आणि लहान मुलांच्या पोटाच्या विकारावरती किंवा कृमी झाले असतील तर या कपिलचा किंवा शेंद्रीचा उपयोग होतो. हे जे वेल आहे ना, आता ही जी वेल आपण बघतो ह्याला डुक्कर कंद म्हणतात. याला आमच्याकडं डुक्कर कंद म्हणतात. कारण या कंदावर डुकराच्या अंगावर केस असतात, त्याप्रमाणे त्याच्या अंगावर केस आहे. पण आयुर्वेदामध्ये त्याला मदनकंद असं नाव आहे. की ज्या पुरुषांच्या याच्यामध्ये शुक्राणू कमी आहेत ते शुक्राणू वाढवण्यासाठी या कंदापासून काही औषध केलं जातं. म्हणजे एवढंच की तो शुद्ध करून घ्यावा लागतो. ही आंबट वेल आहे आणि याच्यामुळे पोट साफ होतच, त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये चरबीच्या किंवा जर का मेदाच्या गाठी झाल्या असतील किंवा चरबी जास्त झाली असेल तर ती कमी व्हायला याचा उपयोग होतो. म्हणजे काय, वजन कमी होतं या आंबट वेलीमुळे. आणि त्यातूनही पोटाचा घेर जेव्हा आपला जास्त वाढतो ना, तेव्हा ही आंबट वेल अतिशय उपयुक्त आहे. ही जी वनस्पती आहे ना, ह्याला कासवजा असं म्हणतात. गजकर्ण, इसप किंवा चामडीचे जे विविध रोग आहेत ना, हे रोग या वनस्पतीमुळे बरे होतात. त्याचबरोबर या कासवजा वनस्पती नीट बघून या मंडळी, याचा पाला जर का आपण घरामध्ये ठेवला ना तर घरातले डास नाहीसे होतात. त्याचबरोबर या कासवजाचा पाला, त्याचबरोबर कडुनिंबाचा पाला आणि त्याच्यामध्ये गोमूत्र मिसळलं आणि हे जर का सगळं एकत्र करून घरामध्ये जर का आपण शिंपडलं ना तर घरातले डास आणि ढेकूण पूर्णपणे नाहीसे होतात. इतका या वनस्पतीचा महिमा आहे. हे दिव्यासारखं दिसणारं अतिशय नयन मनोहर असंच हे झाड आहे. रस्त्याच्या कडेला आपण बघू शकतो. आणि आपल्याकडे ज्या फायब्रॉइड होतात ना, ते फायब्रॉइड नाहीशा होतात किंवा ऑपरेशन टळू शकतं, इतकं ह्या दिवा कंदाचं महत्त्व आहे. ही जी वेल दिसते ना, याला पहाड वेल असंच म्हणतात. सर्पदंशावरती ह्या वेलीचा खूप चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर स्त्री बीज तयार होत नसेल ना तर त्यासाठी ही पहाड वेल वापरतात. या वेलीच्या वापरामुळे अनेकांना मुलं झालेली आहेत असं जाधव गुरुजींचं म्हणणं आहे. मंडळी, जाधव गुरुजींनी त्या दिवशी आम्हाला अमाप वनस्पती दाखवल्या, त्या आपण पुढच्या भागांमध्ये नक्की जाणून घेऊया. फक्त आता ह्या सगळ्या वनस्पतींचं शास्त्रीय भाषेमध्ये संकलन किंवा डॉक्युमेंटेशन करण्याची गरज आहे. असं ते करावं लागतं आणि ते आमचा ह्या आदिवासी विकास म्हणून आम्ही तो प्रयत्न करतो आहोत की अशा प्रकारची ज्यांना ज्यांना ह्या वनौषधीची माहिती आहे तर त्या लोकांना एकत्रित करायचं, त्यांच्याकडनं माहिती घ्यायची, तशा प्रकारचं त्या वनौषधींचं आणखी लागवड करून आणि ते संवर्धन कसं होईल, आणखी वाढ त्याच्यामध्ये कशी होईल, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत पुढच्या काळात. वनौषधींचे हे जे सगळे उपयोग मी सांगितले ना, हे खरे आहेत का, हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडू शकतो. पण मंडळी, वनौषधींचे उपचार घेणारे अनेक जण आहेत आणि जाधव गुरुजींकडे तर रोग्यांची अक्षरशः रीग लागलेली असते. माझा मुलगा 3 वर्षाचा असताना कढईत पडला होता. ते तळलेल्या काय तळलेल्या कढईत बसला होता आणि पूर्ण 60% भाजला होता. आता येईल येईल तो आता 30 वर्ष बोलवलं त्याला. मी 30 वर्षापासून गुरुजींच्याकडे आहे. मग काय केलं? गुरुजींनी औषध दिलं त्याला, ते तेल दिलं लावण्यासाठी. त्याच्या याच्यामध्ये जंतू पण पडले होते, हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं, जंतू पण पडले होते. पण गुरुजींनी तेल दिल्यानंतर, ते तेल लावल्यानंतर तो एकदम क्लिअर झाला. आता पांढरे डाग वगैरे काहीच नाही, काहीच शिल्लक राहिले नाही. हा सागर म्हणून मुलगा आहे, आमच्या बाईचा मुलगा आहे. तो त्या आपल्याकडेच काम करतायत. तर तो लहान ताडा होता, साधारण किती वर्ष असेल? 3 वर्ष असेल. इकडे 3 वर्ष असताना तो पाठवून त्याला झोपवलं होतं. तो झोपी गेलेला होता आणि त्याच्या मामीनं कढईमध्ये भजी तळले, पुऱ्या तळल्या आणि काय ते सण होता. आता याचा पायरी लागू नये या उद्देशानं तिनं ती त्याच्या खाली साधी कढई आणि ती तिच्या कामाला गेली. हा उठला आणि त्या अवस्थेत उतरण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ते पाय त्या खाटेच्या खाली गेले आणि हे त्याच्यामध्ये मोठ्याने आरडला. तेवढे त्याने वडताड केली, पण पाय हे संपूर्ण मागची सीट संपूर्ण पॅक झालं. तिसऱ्या दिवशी मला ते सगळं समजल्यानंतर ताबडतोब दवाखान्यात गेलो. डॉक्टरांशी
बोललो मी, ते म्हणजे हे अवघड आहे वाचवणं, म्हणजे कोणताही मुलगा आहे असं काय करू नका, पण म्हणजे हरकत नाही, तुम्ही जबाबदार घ्यायचा असेल कारण त्या आधी जाऊ घाणा होता, त्यामुळे ते म्हणले तुम्ही करा. मग रात्रोरात जाऊन रात्री टेंबे लावून आम्ही खेकड्या पकडल्या. त्या खेकड्याच्या कवचामध्ये जे हे असतं चरबी, ती चरबी काढून त्याच्यामध्ये काय वनस्पती टाकून सिद्ध तेल तयार केलं आणि ते कोंबडीच्या पिसानं त्याला लावत राहिलो. 8व्या दिवशी त्याने डोळे उघडले, त्या जखमा बऱ्याच झाल्या, त्यात सुतं पडली होती आणि मग तो हळूहळू चालायला लागला. आज काय तुझी परिस्थिती? आज परफेक्ट एकदम. काय त्रास नाही झाला. मंडळी, निसर्गाचं हे जे दान आहे ना, हे आपण वस्तुनिष्ठपणे जाणून घेण्याची आवश्यकता आहे आणि याच्या जतन आणि संवर्धनासाठी आदिवासी विकास विभाग आणि जाधव गुरुजी जे प्रयत्न करत आहेत ना, त्याला आपण हातभार लावण्याची गरज आहे. ज्या ज्या वनस्पतीचे जे जे गुणधर्म आहेत तशा प्रकारची माहिती देणं, आत्ताच्या पिढीला सुद्धा त्याची माहिती होणं, असं जर आमच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं असं एखादं सेंटर उभं करावं आणि अशा वनौषधी ज्या आता दुर्मिळ होत चाललेल्या, ज्या आपल्यालाच माहीत नाही आहे, सगळ्यांनाच माहिती नाही, ते विशिष्ट लोकांनाच माहिती आहे, तर ते करण्याचा प्रयत्न करतो. मंडळी, निसर्गाचा हा ठेवा आहे, खजिना आहे, याचं संवर्धन किंवा जतन आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला कुणाला प्रशिक्षण जर का पाहिजे असेल ना, तर ते प्रशिक्षण जाधव गुरुजी देत असतात. त्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्कही साधू शकता. निसर्गाचा हा ठेवा किंवा हा जो खजिना आहे ना, याचं जतन संवर्धन आपण करायला पाहिजे. या वनौषधींची आपण लागवड करायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जर का रोपं पाहिजे असतील ना, तर जाधव गुरुजी ही वनौषधींची रोपंही देतात. मोफत आहेत किंवा फुकट अशीच ही रोपं आहेत. अट मात्र एकच आहे की या झाडांची लागवड झाल्यानंतर ती झाडं जगायला पाहिजेत. निसर्गातल्या या खजिन्याची महती सांगणारा आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल आय डीवरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. आणि तुम्हाला आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे की जनता दरबारचं फेसबुकवरती एक स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे, कारण या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. आमचा संपर्क नंबर आणि पत्ता तर आहेच, पण त्याचबरोबर नेमका कुठल्या दिवशी कुठला एपिसोड किंवा कुठला विषय आपण देणार आहोत याचीही माहिती या पेजवरती आम्ही दिलेलीच असते. मंडळी, जनता दरबारचं आता एक आपण पुस्तक तयार करत आहोत. अगदी माहिती आहे, निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. या पुस्तकाची माहितीही तुम्हाला या पेजवरून नक्कीच समजेल. त्याचबरोबर तुमचे काही विचार असतील, तुमच्याकडे काही सकारात्मक प्रयोग झालेले असतील, तर तेही तुम्ही या पेजवरून आमच्यापर्यंत पाठवू शकता. मात्र पेज जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही फेसबुकवरून आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. आणि आता जनता दरबार आपण यूट्यूबवरून बघू शकतो, कारण यूट्यूबवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र चॅनल आपण चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये 135च्या वर एपिसोड आहेत. त्यासाठीचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd. हा टाईप करा आणि यूट्यूबवरून जनता दरबारचा आनंद आपण नक्कीच घेऊ शकतो. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुन्हा प्रक्षेपणासाठी दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. लक्षात ठेवा, ही जी माहिती आहे ना, ही अतिशय उपयोगी आहे. ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण जनता दरबारमध्ये सामील होऊया. अधिक सकारात्मक, अधिक चांगलं काहीतरी घडूया. त्यासाठी तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार.